अनुभव आहे कोल्हापूरमधील एक कुटुंबाचा आहे। घरात सासू सून यांच्या सुरुवातीपासून अजिबात पटत नव्हते। छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात रोज एवढी मोठे भांडणं व्हायचं की घरातील पुरुषांनी घरात येण्याची भीती वाटायची। भांडणे एवढी वाढली होती की सुनेने वेगळी राहण्याचा हट्ट धरलेला होता आणि मुलाला सासू सासऱ्यापासून दूर नेण्याची तयारी सुरू केलेली होती। घर पूर्णपणे तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेलं होतं। त्या घरातील मुलगा या सगळ्या त्रासाला कंटाळलेला होता। एक दिवस तो ऑफिसवरून येताना खूप अस्वस्थ होता, म्हणून तो एका स्वामी समर्थांच्या मठाबाहेर थांबलेला होता। तिथे एका दुकानात त्याला स्वामींचा एक अतिशय शांत आणि हसरा फोटो दिसलेलं होतं। त्या फोटोकडे पाहताच त्याला मनात प्रचंड शांतता लाभलेली होती। त्याने तो फोटो विकत घेतलेला होता, घरात आणून देवाऱ्यावर ठेवलेला होता। त्याने सासू आणि सून दोघांनाही एकत्र बोललेलं होतं आणि सांगितलेलं होतं, तुम्हाला जेवढं भांडायचं आहे ना तेवढं या फोटोसमोर उभे राहून भांडा, स्वामींचे डोळे तुमच्याकडे पाहतच आहेत। चमत्कार बघा कसा झाला। त्या रात्री नेहमीप्रमाणे सासू आणि सुनेमध्ये वाद सुरू झालेला होता। दोघाही मोठ्या आवाजात बोलत होते। अचानक बोलता बोलता सुनेची नजर स्वामींच्या त्या आसऱ्या फोटोवर पडलेले होते। तिला असे जाणवलं की स्वामी तिच्याकडे अत्यंत कडक आणि गंभीर नजरेने पाहत आहेत आणि सांगत आहेत, राग सोडा, कुटुंब जपा। नेमका हाच बास त्याच वेळी सासूलाही झालेला होता। दोघेही अचानक शांत झालेला होता। सुनेचा राग एका क्षणात शांत झालेला होता। ती सासूच्या पाया पडलेली होती, तर सासूने तिला रडत रडत जवळ घेतलेलं होतं। स्वामींच्या केवळ एका फोटोच्या प्रभावाने घरातील 20 वर्षाचा कडवटपणा एका रात्रीत संपलेला होता। घर पुन्हा सुखाने नांदू लागलेलं होता। जिथे स्वामींचा वास असतो तिथं कलही टिकू शकत नाही। हा अनुभव आपल्याला शिकवते की घरात सुख शांती हवी असेल तर घरात स्वामींचे नामस्मरण आणि उपस्थिती ठेवा। वाईट शक्ती आणि राग घरापासून दूर राहतात। चॅनेलवर नवीन असेल तर पॅटर्न वेगळ्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये जय जय स्वामी ओम लिहायला विसरू नका।